श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. आईवडिलांना सगळ्यात मोठी काळजी असते ती म्हणजे आपली मुले नीट वागत नाहीत, ती शिक्षणात किंवा अभ्यासात त्यांचे लक्ष लागत नाही. तर आपल्या व्हिडिओमध्ये एक सोपा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे की मुले नीट वागण्यासाठी आणि त्यांच्या शिक्षणात त्यांची प्रगती होण्यासाठी, अभ्यासात त्यांचे मन लागण्यासाठी हा सोपा उपाय करा. याने मुले नीट वागतील, त्यांच्या अभ्यासात मन लागेल आणि त्यांची उन्नती प्रगती होईल. मुलगा किंवा मुलगी त्रास देणार नाही, अभ्यास उत्तमरित्या करतील, त्यांचा निकाल उत्तमरित्या येईल. हा उपाय खूप चमत्कारिक आणि कारगर आहे. प्रत्येकाने जर आपल्या घरात लहान मुले असतील तर आपण त्यांना काही गोष्टी सांगतो तर ते ऐकत नाहीत किंवा उलटे बोलतात, नाहीतर ते उलट्या दुसऱ्या गोष्टी करतात आणि आपण त्यांना समजावून सांगतो पण त्यांना आपण चुकीचे वाटतो तर ते आपली प्रत्येक गोष्ट निगेटिव्ह पद्धतीने घेतात. यामुळे मुलांची चिडचिड वाढते, राग वाढतो, ते आपला द्वेष करायला लागतात आणि त्यांना आपण चुकीचे वाटतो आणि बाहेरचे लोक चांगली वाटू लागतात. तर आज मी तुम्हाला एकदम प्रभावी उपाय सांगणार आहे ज्यामुळे तुमच्या मुलांवर जे काही निगेटिव्ह गोष्टी आहेत त्यामधून ते बाहेर पडतील आणि त्यांच्या स्वभावात तुम्हाला चांगला बदल दिसायला लागेल. तर तो एकदम सोपा उपाय आहे. त्यासाठी तुम्हाला एका पोथीची गरज आहे. ती पोथी म्हणजे नवनाथ भक्तिसार. ही पोथी तुम्हाला आणायची आहे. नवनाथ भक्तिसार ही पोथी स्वामींच्या केंद्रात किंवा ऑनलाईनसुद्धा मिळते. तर ही पोथी आणल्यानंतर तुम्हाला ही पोथी पूर्ण वाचायची नाही, तर दररोज संध्याकाळी 7 वाजल्यानंतर नवनाथ भक्तिसारामधील 5वा अध्याय तुम्हाला वाचायचा आहे. हा अध्याय तुम्हाला रोज संध्याकाळी 7 वाजल्यानंतर वाचायचा आहे. हा अध्याय आईने किंवा वडिलांनी किंवा मुले जर मोठी असतील तर त्यांनीही वाचला तर खूप छान अनुभव येईल. आई वडिलांची कोणतीही सेवा आपल्या मुलांना लागूच पडत असते. याने मुलांची प्रगती होईल, मुलांचे लक्ष अभ्यासात लागेल. तर अजून एक असाच उपाय मी तुम्हाला सांगणार आहे. त्याचेही खूप चांगले अनुभव मलाही आले आहेत आणि तुम्हाला पण येतील. तर स्वामींच्या मूर्तीसमोर किंवा तुमच्याकडे जर स्वामींचा फोटो असेल तर त्याच्यासमोर बसून एका ग्लासमध्ये पाणी घ्या. त्या पाण्यावर तुम्ही स्पर्श करून सरस्वतीचं बीजमंत्र आहे एम हा तुम्हाला त्याच्यावरती लिहायचा आहे आणि त्या पाण्यावर तुम्हाला उजवा हात ठेवून एकदा तारक मंत्र म्हणायचा आहे आणि हे म्हटल्यानंतर तुम्हाला ते पाणी आपल्या मुलाला प्यायला द्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला आपल्या मुलांबद्दल पॉझिटिव्ह गोष्टी बोलायच्या आहेत, जसं की तुमचा मुलगा किंवा मुलगी तुमचं ऐकायला लागतील आणि त्यांनी तुमचं सगळं ऐकावं, त्यांचा चिडचिडपणा, हट्टीपणा कमी व्हावा, शिक्षणात अभ्यासात त्यांची रुची वाढावी, त्यांचं मन व राग शांत व्हावं, तो आजपासून खूप चांगला वागेल, शांत राहील, माझ्या सगळ्या सांगितलेल्या गोष्टी ऐकेल, कधी कुठल्या व्यसनाला आहारी जाणार नाही. हे बघा, मुले कितीही मोठे झाली तरी ते आपल्या आईसाठी लहानच असतात. तर लहानपासून ते मोठ्यांपर्यंत हा उपाय मी तुम्हाला सांगत आहे. तर नंतर हे जे पाणी आपल्या मुलांसाठी आपण प्यायला देणार त्याने तुम्हाला आपल्या मुलांमध्ये खूप चांगला पॉझिटिव्ह असा वर्तणूक त्यांची तुम्हाला दिसायला लागणार आणि खूप चांगला त्यांच्या स्वभावात फरक पडेल. तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल किंवा तुम्हाला तुमच्या मुलांबद्दल काही शंका असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता आणि माझा व्हिडिओ आवडला असल्यास तुम्ही त्याला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करू शकता. तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.